नमस्कार, मी सुंदर सोनवणे तुम्हा सर्वांचं माझ्या फार्मसी सुंदर या चॅनलमध्ये मनापासून स्वागत। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय, तो कसा होतो, त्याचा परिणाम काय आहे याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत। अँटीबायोटिक रेजिस्टन्स म्हणजे काय? अँटीबायोटिक्स जीवाणू विरोधी औषध आणि रेसिस्टन्स म्हणजे जीवाणूंच्या औषधावर प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होणे। याचा अर्थ संसर्गावरील औषध कमी प्रभावी होतात। आता पाहूया अँटीबायोटिक रेजिस्टन्स कसा होतो। म्हणजे अयोग्य वापर, जसे की सर्दी खोकल्यावर गरज नसताना अँटीबायोटिक्स घेणे, अपूर्ण डोस जसे की औषधाचा पूर्ण कोर्स न घेणे, अन्नोत्पादन क्षेत्रात अँटीबायोटिक्सचा अतिरेक। अँटीबायोटिक रेसिस्टन्सचा परिणाम काय होतो? सामान्य संसर्गही गंभीर होतात, औषध प्रभावी न राहिल्याने उपचार महाग होतो आणि मृत्यूदर वाढतो। अँटीबायोटिक्सची उदाहरणे आणि आकडेवारी। डेंग्यू, टीबी, गनोरिया यासारख्या आजारांमध्ये अँटीबायोटिक रेजिस्टन्स मोठ्या प्रमाणात दिसतो। जागतिक आरोग्य संघटनेनुसार अँटीबायोटिक रेजिस्टन्स हे सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने मोठे संकट आहे। अँटीबायोटिक रेजिस्टन्स कसा रोखता येईल? 1. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषध घ्या। 2. औषधांचा कोर्स पूर्ण घ्या, म्हणजे अर्धवट औषध सोडू नका। स्वतःहून औषध घेणे टाळा। स्वच्छता राखा आणि संसर्ग टाळा। संदेश आणि आवाहन। लोकांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधे वापरावी। शासनाने अँटीबायोटिक्सच्या विक्रीवर कठोर नियम घालावेत। अँटीबायोटिक्सचे रेसिस्टन्स बद्दल माहिती सांगण्यासाठी व्हिज्युअल आणि ग्राफिक्स आयडियांचा वापर करू शकतात, जसे की जीवाणू आणि अँटीबायोटिक्सचे ॲनिमेशन, आकडेवारी दाखवण्यासाठी ग्राफ्स, साधे घरगुती उपाय सांगणारे क्लिप्स यांचा वापर करू शकतो। अँटीबायोटिक रेजिस्टन्सचे उच्चाटन आणि शेवटचा संदेश। जागरूक व्हा, औषधांचा जबाबदारीने वापर करा। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेलच। डू लाईक, कमेंट अँड शेअर विथ फ्रेंड्स। सबस्क्राईब माय चॅनल फार्मसी सुंदर अँड क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर नोटिफिकेशन।